नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग या पाठाचा आपण आज काय पाहणार आहोत? स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या सेशनमध्ये ह्या पाठाचा अभ्यास केला हो की नाही? मग आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत आपण? तर आजच्या भागामध्ये आपण ह्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, यातला पहिला प्रश्न आहे आम्हाला ओळखा. आम्हाला ओळखा. अ आहे ताऱ्यांचे जन्मस्थान. मग ताऱ्यांचे जन्मस्थान कुठले? तर तारे कशापासून बनलेले असतात? तर प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांच्यापासून बनलेल्या तेजोमेघ तेजोमेघापासून काय बनलेले असतात? तर तारे. कळलं? आता सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु. तर गुरु. आता तिसरा प्रश्न आहे आपल्या शेजारील आकाशगंगा. आपल्या शेजारील आकाशगंगा कोणती? तर देवयानी. कुठली? तर देवयानी. आता ई सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता बरं? तर शुक्र. शुक्र हा तेजस्वी ग्रह आहे की नाही? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर शुक्र. सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह गुरु. गुरुला सगळ्यात जास्त उपग्रह आहे. कळलं? आम्हाला एकही उपग्रह नाही. कुठला? कोणाला? तर बुध आणि शुक्र या ग्रहांना एकही उपग्रह नाही. हे आपण शिकलेलो आहोत. कळलं? तर पुढचा प्रश्न काय आहे? तर माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे. कोणाचे परिवलन? तर शुक्र. कळलं? शुक्राचे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे. आता ए मी शेपटी घेऊन वावरतो. कोण बरं? तर धूमकेतू. कोण? तर धूमकेतू. मी शेपटी घेऊन वावरतो. कोण? तर धूमकेतू. कळलं? मुलांना आता रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ आहे आपली आकाशगंगा ज्या इतर दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला काय म्हणतात? तर स्थानिक दीर्घिका असे म्हणतात. काय म्हणतात? स्थानिक दीर्घिका. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे धूमकेतू हे डॅश पासून तयार झालेले असतात. तर धूमकेतू कशापासून तयार झालेले असतात? आपण पाहिलं धूळ आणि बर्फ याच्यापासून तयार झालेले असतात. कळलं? डॅश हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो. कुठला? तर युरेनस. तर युरेनस हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो. कळलं? डॅश हा वादळी ग्रह आहे. कुठला? तर गुरु हा वादळी ग्रह आहे. समजलं? तर ध्रुव तारा डॅश ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे. मग ध्रुव तारा कसल्या ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे? तर रूपविकारी. तर रूपविकारी. समजलं? आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. दिलेली विधानं चूक की बरोबर आहेत ते ठरवा आणि चुकीची विधानं दुरुस्त करून लिहा. कळलं? त्यातला अ आहे शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. शुक्र हा जवळचा ग्रह आहे का? तर नाही. तर शुक्र हा सूर्याच्या जवळचा ग्रह नाही. हे विधान चूक आहे. मग बरोबर विधान कुठलं? तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. कोणता? तर बुध. बुध हा सूर्याच्या जवळचा ग्रह आहे. कळलं? आता दुसरं आहे बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. बरोबर आहे का हे? तर नाही. हे बरोबर नाही आहे विधान. बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात हे चूक आहे. मग कोणाला वादळी ग्रह म्हणतात? मग बरोबर विधान कुठलं आहे? तर गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. आपण पाहिलेलं आहे. कोणाला? तर गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. कळलं? आता तिसरा प्रश्न आहे गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. बरोबर. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. कळलं? मग शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. चूक आहे. आहे की नाही? तर बरोबर कुठला आहे? तर बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. तर ही चूक आहे. मग बरोबर विधान कुठलं आहे? तर गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात. कळलं? आणि गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. हे बरोबर आहे. ओके. आता पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा. यातला पहिला प्रश्न काय आहे? तर मंगळ ग्रहाची वैशिष्ट्य लिहायला सांगितली आहेत. काय सांगितले आहेत? मंगळ ग्रहाची वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहेत. मग आपण आता ह्याचं उत्तर पाहूया की मंगळ हा ग्रह सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. कुठला? तर चौथा ग्रह आहे. मंगळाचा रंग लाल भासतो कारण त्यावर मातीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्याला लाल ग्रह देखील म्हटलं आहे. कळलं? तर मंगळाचा रंग लाल भासतो आणि मग त्याला काय म्हणतात? म्हणून तर लाल रंग म्हणतात. मग त्याला लाल रंग का भासतो? कारण त्यावरील माती आहे त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. कळलं? आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मान्स हा मंगळ ग्रहावरच आहे. कळलं? तर आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मान्स
हे कुठे आहे तर मंगळ ग्रहावरच आहे. मंगळाला 2 उपग्रह आहेत व त्यापैकी त्याचे परिभ्रमण साधारण 24 तासात होते. मात्र सूर्याभोवतीच्या परिभ्रमणासाठी त्याला 1.88 वर्ष लागतात. किती? 1.88 वर्ष लागतात. कळलं? मंगळाला किती उपग्रह आहेत तर मंगळाला 2 उपग्रह आहेत व त्याचे परिभ्रमण साधारण 24 तासामध्ये होते. मात्र सूर्याभोवतीच्या परिभ्रमणासाठी त्याला 1.28 वर्ष लागतात. कळलं? आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मान्स हे मंगळ ग्रहावर आहे. मंगळ ग्रहाला काय म्हणतात? लाल ग्रह म्हणतात. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे, दीर्घिकांचे प्रकार कोणते? काय तर दीर्घिकांचे प्रकार कोणते? तर दीर्घिकांचे प्रकार त्यांच्या आकारावरून पडले जातात. कळलं? चक्राकार किंवा सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित असे दीर्घिकांचे प्रमुख प्रकार आहेत. कुठले? तर सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार आणि अनियमित असे दीर्घिकांचे प्रमुख प्रकार आहेत. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, आकाशगंगेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर आकाशगंगेमध्ये अनेक लहान मोठाले तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, धुळींचे ढग, मृततारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा विविध खगोलीय वस्तू असतात. कळलं? आपली सूर्यमाला, त्यातील ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह अशा सर्वांचाच आकाशगंगेमध्ये समावेश होतो. मग कशाचा आकाशगंगेमध्ये समावेश होतो? तर आकाशगंगेमध्ये लहान व मोठाले तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूंचे ढग, धुळीचे ढग, मृततारे, नवीन जन्माला आलेले तारे, सूर्यमाला, आपली सूर्यमाला, त्यातले ग्रह, त्यातील बटुग्रह, उपग्रह, लघुग्रह अशा सर्वांचाच आकाशगंगेमध्ये समावेश होतो. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे, ताऱ्यांचे प्रकार कोणते? काय तर ताऱ्यांचे प्रकार कोणते? तर काही तारे हे तेजस्वी दिसतात, तर काही तारे अंधुक दिसतात. काय तर काही तारे तेजस्वी दिसतात, तर काही तारे अंधुक दिसतात. विविध रंगाचे तारे पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ निळे, पिवळे, पांढरे, तांबूस आणि वेगवेगळ्या छटांचे. काही तारे स्वतःचे तेज बदलू शकतात. या गुणधर्मानुसार ताऱ्यांचे पुढील प्रमाणे प्रकार केलेले आहेत. सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. कळलं? ताऱ्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत? तर ताऱ्यांचे प्रकार सूर्यसदृश्य तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे आणि रूपविकारी तारे. कळलं? ताऱ्यांचे प्रकार कोणते आहेत ते. आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, धूमकेतूंचे प्रकार कोणते आणि कशावरून? तर धूमकेतूंचे 2 प्रकारात वर्गीकरण करतात. ते म्हणजे दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि अल्प मुदतीचे धूमकेतू. आता कुठले 2 प्रकारात वर्गीकरण करतात धूमकेतूंचे? कुठले? तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि अल्प मुदतीचे धूमकेतू. आता हे प्रकार त्यांना सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणाऱ्या कालावधीनुसार केलेले आहेत. दीर्घ मुदतीच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला मुलांनो 200 पेक्षा जास्त कालावधी लागतो. कळलं? तर अल्प मुदतीच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला 200 पेक्षा कमी कालावधी लागतो. कळलं? काय तर दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि अल्प मुदतीचे धूमकेतू असे धूमकेतूचे 2 प्रकार आहेत. तर त्याचे प्रकार कशावरून पडलेले आहेत? तर सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणाऱ्या कालावधीनुसार. मग दीर्घ मुदतीच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला किती कालावधी लागतो? तर 200 पेक्षा जास्त कालावधी लागतो. तर अल्प मुदतीच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला 200 पेक्षा अधिक कालावधी लागतो. कळलं? आता पुढचा प्रश्न काय आहे? तर धूमकेतूमध्ये काय काय असतं? तर धूमकेतूमध्ये काय काय असतं? तर धूमकेतू हे धूलिकण आणि बर्फ म्हणजेच गोठलेल्या द्रव यापासून तयार झालेला असतो. कळलं? म्हणजे काय? तर बर्फ आणि धूलिकण सूर्यापासून दूर असताना ते छोट्या बिंदूप्रमाणे दिसतात. काय? तर सूर्यापासून दूर असताना ते कसे दिसतात? तर छोट्या बिंदूप्रमाणे दिसतात. पण जेव्हा धूमकेतू सूर्याच्या जवळ येतात तेव्हा सूर्याच्या उष्णतेने काय होतं? तर त्यातील द्रव्याचे वायूमध्ये रूपांतर होतं. काय? तर त्याचे द्रव्यातील वायूमध्ये रूपांतर होतं आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्यामुळे त्यांना लांब पिसारा असल्यासारखं वाटतं आणि सूर्याजवळ आल्यावर त्यांच्या पिसाऱ्यासकट ते डोळ्यांना सहज दिसू शकतात.
कळलं? धूमकेतूमध्ये काय काय असतं? तर धूमकेतू हे धूलिकण आणि बर्फ म्हणजेच गोठलेला द्रव यापासून तयार झालेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते छोट्या बिंदूप्रमाणे दिसतात. जेव्हा धूमकेतू सूर्याच्या जवळ जातात तेव्हा सूर्याच्या उष्णतेने त्यातील द्रव्यांचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्यामुळे काय होतं? त्यांना लांब पिसारा असल्यासारखे वाटते आणि सूर्याजवळ आल्यावर त्यांच्या पिसाऱ्यासकट त्या डोळ्यांना आपल्याला दिसू शकतात. कळलं? मुलांनो, आता पुढला प्रश्न आहे, उल्का व अश्नी याच्यामध्ये कोणता फरक आहे? तर लघुग्रहाच्या पट्ट्यातून पृथ्वीकडे येणाऱ्या शिलाखंडांना उल्का म्हणतात. हे आपण पाहिलेलं आहे. काय? तर लघुग्रहाच्या पट्ट्यातून पृथ्वीकडे येणाऱ्या शिलाखंडांना काय म्हणतात? तर उल्का म्हणतात किंवा अश्नी असे म्हणतात. यापैकी छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात शिरताना उष्णतेने पूर्णपणे जळून जातात. त्यांना काय म्हणतात? तर उल्का असे म्हणतात. परंतु ज्यावेळी शिलाखंड न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात तेव्हा त्यांना अश्नी असे म्हणतात. कळलं? काय? तर उल्का आणि अश्नी याच्यामध्ये कोणता फरक आहे? तर लघुग्रहाच्या पट्ट्यातून पृथ्वीकडे येणाऱ्या शिलाखंडांना काय म्हणतात? तर उल्का म्हणतात किंवा अश्नी म्हणतात. पण यापैकी जे छोटे शिलाखंड आहेत ते पृथ्वीच्या वातावरणात शिरताना काय होतात? तर उष्णतेने पूर्णपणे जळून जातात. त्यांना काय म्हणतात? तर उल्का म्हणतात. परंतु ज्यावेळी शिलाखंड न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात, कळलं? तेव्हा काय होतात? त्यांना अश्नी असे म्हणतात. समजलं? मुलांनो, आता पुढचा प्रश्न आहे, नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्य कोणती? काय? तर नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्य कोणती? नेपच्यून हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. कुठला ग्रह? कितवा ग्रह आहे? तर 8वा ग्रह आहे. नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू सुमारे 14 वर्षाचा असतो. किती? तर एक ऋतू हा 14 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात. कळलं? याला 13 उपग्रह आहेत. किती? 13 उपग्रह आहेत. त्याचा परिभ्रमणाचा काल 16 तास आणि 11 मिनिटं इतका आहे. तर त्याचे सूर्याभोवती परिभ्रमण 164 वर्षात पुरे होते. मुलांनो, किती वर्षात? 164 वर्षात पुरे होते. या ग्रहाला वातावरण आहे. कळलं? तर नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्य कोणती? तर नेपच्यून हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. कितवा ग्रह आहे? तर 8वा ग्रह आहे. नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो? तर सुमारे 14 वर्षाचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात. कळलं? याला 13 उपग्रह आहेत. किती उपग्रह आहेत? 13. त्याचा परिभ्रमणाचा काल 16 तास आणि 11 मिनिटं इतका आहे. किती? तर परिभ्रमणाचा काल हा 16 तास आणि 11 मिनिटं इतका असतो. तर याचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण 164 वर्षात पुरे होते. या ग्रहाला वातावरण आहे. कळलं? मुलांनो, आता पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. काय? तर जोड्या जुळवा. आता अ गट दिला आहे आणि ब गट दिला आहे. अ गटामध्ये काय दिलेलं आहे? तर आकाशगंगा, धूमकेतू, सूर्यसदृश्य तारा, शनी आणि शुमर. आणि ब गटामध्ये दिलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे 33 उपग्रह, सर्पिल आकार, व्याध आणि हॅले. मग आकाशगंगा काय येईल? तर आकाशगंगा सर्पिल आकार. याची जोडी कशाशी लागेल? तर सर्पिल आकार. धूमकेतू, कुठला धूमकेतू? तर हॅलेचा धूमकेतू असतो, माहिती आहे ना. सूर्यसदृश्य तारा, सूर्यसदृश्य तारा कुठला? तर व्याध. कुठला? तर व्याध. शनी काय? तर शनीला किती उपग्रह आहेत? 33 उपग्रह शनीला आहेत. शुमर पूर्वेकडून पश्चिमेकडे. काय? तर शुमर पूर्वेकडून पश्चिमेकडे. कळलं तुम्हाला? आकाशगंगाची जोडी कशाशी लागेल? तर सर्पिल आकार. धूमकेतूची जोडी कशाशी लागेल? तर हॅले. सूर्यसदृश्य तारा कशाशी लागेल? तर व्याध. शनी 33 उपग्रह असतात शनीला आणि शुमर पूर्वेकडून पश्चिमेकडे. समजलं? तर मुलांना आज आपण काय शिकलो? तर आज आपण ह्या पाठाचा हा पाठ आपण अगोदर शिकलेलो होतो, पण ह्या पाठाचा आपण आज स्वाध्याय पाहिला. धन्यवाद.